देश के राजदारों ने अमन छीन लिया है, रात के पहरेदारों ने भी अमन छीन लिया है। जब जिस्म से रूह जुदा हुई तो शमशान के ठेकेदारों ने कफन भी छीन लिया है। अंबेजोगाईच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राभर जे उपवर्गीकरणाच्या विरोधाचे मोर्चे होत आहेत, त्या मोर्चाचा एक भाग म्हणून अंबेजोगाईमध्ये हा मोर्चा होता। सुरुवातीलाच या विषयाच्या बाबत ज्यांनी चांगली खंबीर भूमिका घेतली ते आपले आदरणीय बंधू आनंदराज आंबेडकर यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करा। कारण सरकारचा पंचनामा करायला हिम्मत लागते आणि आजचा आपला हा मोर्चा अंबेजोगाई मधला कुठल्या जात उपजातीचा पंचनामा करण्यासाठी नाही, आपला मोर्चा सरकारच्या नालायकीचा पंचनामा करण्यासाठी आहे। काय नालायकी आहे? महाराष्ट्रातल्या 59 जातीपैकी देवेंद्रजी प्रामाणिकपणाने आपल्या आई बापाची शपथ घेऊन सांगा, कोणी तुमच्याकडे मागणी केली उपवर्गीकरणाची की तुमच्या संघाच्या छावणीमध्ये शाखेमध्ये जे पोट भरण्याचा धंदा करतायत ते 2-4 पुण्यातले, अलीकडचे, पलीकडचे, नागपुरातले, यांच्या म्हणण्याने जर तुम्ही उपवर्गीकरणाचं धोरण ठरवत असाल तर महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे हे विसरू नका। आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र तुम्ही किती पाण्यामध्ये आहात आणि आम्ही आमच्या बापाची किती ताकदवान लेकरं आहोत हे दाखवल्याशिवाय राहणार नाही। फडणवीसांनी विचार नसेल केला म्हणून आपला पहिला मोर्चा मुंबईला 30 तारखेला झाला, भर पावसामध्ये झाला। अनेक लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आणि जेव्हा दणकून मोठा मोर्चा झाला त्यावेळेला दुसऱ्या दिवशी विधानसभामध्ये देवेंद्र फडणवीसांना, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घोषित करावं लागलं की आम्ही अजून उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला नाही। त्यांना घोषित करावं लागलं, पण त्याने घोषित केलं म्हणून आपण हातावरती हात बांधून घरी जर गप्प बसलो तर RSS बीजेपी वाले कधी आपला घात करतील आणि तो घात करू नये म्हणून महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये ही आंबेडकरी जनता तुमचा प्रत्येक रस्ता अडवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी हे मोर्चा। गेल्या दीड महिन्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या आमची लोंढेताई म्हणाली किंवा इतर काही 2-4 इकडचे कुत्रे 2-4 तिकडचे कुत्रे ते भुंकत असतात, कारण त्यांना RSSचा अजेंडा पूर्ण करायचा आहे आणि आपली जबाबदारी RSSचा अजेंडा पूर्ण होऊ द्यायचा नाही, ही जबाबदारी नीट समजून घ्या। पण तरीही त्या 2-4 कुत्र्यांना सांगावंसं वाटतं, भाई जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर, गरीबों का हक एक दिन बटेगा जरूर। तुम जिसके साथ भी बैठे हो उन नापाक कुत्तों के साथ बैठकर उनके साथ अगर दोस्ती करोगे तो नापाक लोगों के साथ अगर दोस्ती करोगे तो नापाक कुत्ते तुम्ही एक तो चाटेगे जरूर या काटेगे जरूर। आणि म्हणून अशा या सगळ्या लोकांच्या पासून सावधान व्हायचा। शेवटचा मुद्दा माझ्या मातंग समाज बांधवांना आव्हान आहे, मी अण्णाभाऊ साठेंच्या बाजूच्या गावचा आहे
त्यामुळे तुम्ही आम्हाला अण्णाभाऊ सांगण्याची गरज नाही. अरे बाबा, या महाराष्ट्रामध्ये क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आयोग आला, 2003 ला आला, 2008 ला अहवाल आला, 2011 ला महाराष्ट्राच्या सरकारनं त्या अहवालाच्या 84 शिफारशीपैकी 68 शिफारशी स्वीकारल्या. आम्ही कुणीही विरोध नाही केला रे, आम्ही कुणीही विरोध केला नाही. 59 पैकी एकाही जातीनं विरोध केला नाही. त्या 68 शिफारशीमध्ये असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचा सगळ्यात जास्त निधी आमच्या मातंग बांधवावरती खर्च करा. आम्ही कुणी विरोध नाही केला, आम्ही कुणीही विरोध नाही केला. महाराष्ट्रातले जेवढे भूमिहीन आहेत त्या भूमिहीनामध्ये मातंगांना सगळ्यात जास्त जमीन वाटप करा. आम्ही कुणी विरोध नाही केला. आज उपवर्गीकरणाची हलगी वाजवणाऱ्या लोकांना माझं म्हणणं आहे, तुम्ही खरंच आपल्या बापाची अवलाद असाल तर देवेंद्रला विचारा की आमच्यावरती निधी किती खर्च केला, आमच्या मातंग समाज बांधवांना जमिनी किती दिल्या, हे विचारण्याची ताकद ठेवा. आणि ही ताकद जर ठेवली तर मग क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा वर्ष जपलं तर आपल्याला म्हणता येईल. पण असं न करता कुठल्या तरी 2-4 बामणाच्या नादीला लागून आपलं वाटोळ करून घेऊ नका. एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.